हे एक हा एक घटक म्हणण्यापेक्षा हा एक मला वाटतं की कारण असेल ते, परंतु अनेक कारण असतात म्हणजे जय पराजय हा एक वेगळा भाग आहे, पण यशस्वी व्हायला अनेक कारणं असतात, पराभव व्हायला अनेक कारणं असतात. त्यामुळं हा एक त्याचा भाग म्हणून मी सांगतो की ह्या कारणामुळे सुद्धा माझं या ठिकाणी फार मोठं नुकसान झालेलं आहे. 6095 नावं आली, त्यांच्यावर आपण हे केला, FIR केला, परंतु जी काही समाविष्ट ऑलरेडी झालेली आहे तर त्याचं काय त्या बोगस ह्याचं. त्यामुळे म्हणलं की हे त्यावेळेस आता आम्ही परीक्षण करू सगळ्या मतदार याद्या, त्याच वेळेस पुढे येणार आहे हे सगळं, आणि त्यावेळेस पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे की एवढी नावं बोगस निघालेली. आमचा संशय असा आहे, कमीत कमी 20 ते 22 हजार नावं या ठिकाणी अजूनही या तुळजापूर मतदारसंघामध्ये ऍड झाली. कारण की लोकसभा आणि विधानसभा ह्या 4 महिन्यामध्ये कारण की लोकसभामध्ये 2,56,000 काहीतरी मतदान झालं, आणि त्याच नंतर लगेचच ज्यावेळेस विधानसभा झाली तर त्याच्यात 2,56,000 प्लस 15 ते 20,000 नावं वाढली म्हणजे विधानसभेला. तर ह्या कुठल्या माध्यमातून वाढली, तर हे अशा माध्यमातून वाढलेली आहे असा आमचा संशय आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पुढील ज्यावेळेस तपासामध्ये हे निष्पन्न होईल. माझ्याकडे कुठल्या संस्था नाहीत किंवा माझ्याकडे कारखाने नाहीत किंवा मोठ्या संस्था नाहीत. आज माझ्यासमोर जे कोणी विरोधक आहेत त्यांच्याकडे संस्था आहेत, त्यांच्याकडे कॉलेजेस आहेत, त्यांच्याकडे स्टुडंट आहेत. ही जर तुम्ही बघितली ही सगळी स्टुडंटच आहेत ना. विरोधकाचे नाव सांगतात. माझ्या विरोधात जे काही भाजपचे उमेदवार आहेत, राणा जगजितसिंह पाटील, त्यांच्यावर आमचा संशय आहे. आज नक्कीच पुढं या तपासामध्ये, पण आज तपास पारदर्शकतेने होणार आहे का हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. तुम्ही तक्रार दिली का मग आज ही तक्रारीसाठीच आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उद्या कीर्तिकुमार पुजारी यांना हे पत्र देत आहोत की तुम्ही काय करणार आहेत, हे पुढचं त्याच्यात तपास होणार आहे का नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.